ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या मालिकेमध्ये वेगळ्याच टर्न ट्विस्टची एंट्री झालेली आहे. म्हणजे आता मेहता आणि मेहता केसची सगळे कागदपत्र ज्या वेळेला चैतन्याने आपल्या बाईकमधून काढलेले असतात त्यावेळेला घाई गडबडीत तो पेन ड्राईव्ह त्याला मात्र असाच तो हातामध्ये घेतो. त्याच्यामध्ये काय आहे त्याला माहित नसतं किंवा तो आपला आहे हे सुद्धा माहित नसतं. आणि तो ज्या वेळेला मेहता आणि मेहता केसची स्टडी करत असताना जेव्हा तो पेन ड्राईव्ह त्याला सापडतो आणि मग मात्र चैतन्य हजरतो. तोपर्यंत सायलीने अर्जुनला सांगितल्यामुळे सायलीला कळालेलं असतं की ही चैतन्याचीच बाईक आहे आणि ती चैतन्याला कॉल करून माझा पेन ड्राईव्ह तुमच्या बाईक मध्ये आहे असं कळवते. चैतन्याला एकाच वेळेला 3 खुलासे होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेन ड्राईव्ह बघितल्यामुळे महिपती संतोषचे सगळे रेकॉर्ड समोर येतात. दुसरं म्हणजे आपल्या बाईक मध्ये तो पेन ड्राईव्ह होता म्हणजे नक्कीच सायलीला किडनॅप करून इकडे आणलेला असणार हा त्याचा पुरावा. कारण त्याशिवाय सायली इथे येऊन बाईक मध्ये पेन ड्राईव्ह कसा ठेवेल, कारण सायली किडनॅप होती म्हणजे किडनॅप सायली इकडूनच बाहेर गेली आपल्याला आवाज आला होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे साक्षी महिपतीने वात्सल्य आश्रम केस म्हणून वाचण्यासाठी आपल्याला टार्गेट केले. 3 गोष्टींचा खुलासा झाल्यावरती धावत पळत आता मात्र चैतन्य पोलीस आणि सायली अर्जुन यांच्याकडे जातो. पोलिसांकडे सगळे पुरावे देत मग मात्र आता धडाकेबाज महिपतीच्या घरावरती कशी धाड पडते, अर्जुन चैतन्य काय प्लॅन करतात, पेन ड्राईव्ह मुळे पोलिसांना महिपतीचं कारस्थान कसं उघडं पडतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रविराज, प्रताप आणि पूर्णाजी सगळेजण मोठ्या भ्रमातनं कसे बाहेर पडतात हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैतन्य मेहता आणि मेहता केसचे सगळे कागदपत्र घेऊन आपल्या रूम मध्ये आलेला असतो. ज्या वेळेला चैतन्य रूम मध्ये येतो त्यावेळेला महिपती आणि साक्षी या दोघांचं काहीतरी बोलणं चालू असतं आणि मात्र चैतन्याला त्यावेळेला डाऊट येत नाही. तो आपल्या खिडकीतून दोघांना बोलताना बघतो आणि त्यांना स्टोर रूम कडे जाताना बघतो म्हणजे आउट हाऊस मधले असलेल्या रूम मध्ये जाताना बघतो. आणि त्याच वेळेला चैतन्य विचार करतो नक्की ह्यांचं चाललंय काय. मी ज्या वेळेला आउट हाऊस मध्ये जात होतो तेव्हा पाईपचा आवाज येतोय हे सांगून मला या दोघांनी थांबवलं. आता यांच्या मनात तरी चाललंय काय काहीच कळत नसतं. मग मात्र चैतन्य मेहता आणि मेहता केसची स्टडी करायला लागतो. त्याच वेळेला त्याच्या समोर येतो तो म्हणजे लॅपटॉप मध्ये आता ठेवलेल्या पेन ड्राईव्हचं सत्य. म्हणजे ते पेन ड्राईव्ह कोणाचं आहे चैतन्याला काहीच कळत नाही. मग चैतन्य ते पेन ड्राईव्ह लावतो. पेन ड्राईव्ह लावल्यावरती चैतन्याच्या डोळ्यासमोर लगेच येतं आणि चैतन्याला सगळे रेकॉर्डिंग ऐकू येतात. म्हणजे महिपती अण्णा यांचा प्लॅन असतो. अण्णा त्या पेन ड्राईव्हच्या रेकॉर्डिंग मध्ये बोलत असतात की हो या सगळ्यामध्ये प्रतापला अडकवण्यासाठी नार्कोटिक्स मी तुला आणून देईन, तू फक्त याच्यामध्ये ठेवायचं आणि नंतर मात्र तू काही बोलायचंच नाही. आपल्याला प्रतापला अडकवायचं आहे पण फक्त प्रतापला अडकवायचं नाहीये तर त्यामार्फत अर्जुनला आपल्याला वीक करायचं आहे. त्यामुळे तू सगळा प्लॅन कर. अर्जुन तुला ओरडेल मारेल, तू अर्जुनच्या घरी जा आणि सांग की ह्याने मला मारलंय. म्हणजे अर्जुनच्या हातून ही केस जाईल, अर्जुन वेडा होईल आणि मग मात्र वात्सल्य आश्रम केस म्हणून तो लक्ष काढून घेईल. हे सगळी विधानं ऐकल्यावरती चैतन्य हादरतो. म्हणजे अर्जुन आणि सायली आपल्याला कानी कपाळी ओरडून जे सांगत होते ते सत्य होतं. आपण त्या सत्यापासून लांब पळालो, आपल्याला त्या सत्यापासून लांब ठेवण्यात आलं. खरंच आपण खूप मोठी चूक केली. ताबडतोब आता चैतन्य अर्जुनकडे येतो आणि महिपतीला इकडे डाऊट येतो की अर्ध्या रात्री चैतन्य गेला तरी कुठे. चैतन्य अर्जुनकडे येतो आणि अर्जुन मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. अर्जुन म्हणतो आता काय बोलायचंय. सायली मला सापडले. सायली स्वतःच्या तोंडून तुला सांगेल की तिला महिपतीच्या गुंडांनी महिपतीच्या आउट हाऊस मध्ये ठेवलं होतं पण तू विश्वास ठेवणार नाहीस कारण तुला साक्षी आणि महिपती यांच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे इथून निघून जा, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. चैतन्य म्हणतो एकदा माझं म्हणणं तर ऐकून घे. यावरती अर्जुन म्हणतो तुझं म्हणणं मला बिलकुल ऐकायचं नाहीये, तू इथून आत्ताच्या आत्ता निघून जा. असं म्हणत तो आता चैतन्याला जायला सांगतो आणि त्याच वेळेला अर्जुनला तो कानी कपाळी ओरडत असतो पण अर्जुनच्या मनात राग असतो. सायलीला घरी घेऊन आल्यावरती चैतन्यने आपल्याला सपोर्ट केला नाही हा राग असतो. मग चैतन्य काय बोलतोय, तो महिपतीच्या विरोधात पेन ड्राईव्ह घेऊन आलाय हे अर्जुन ऐकत नाही. मग चैतन्य सायलीकडे येतो. सायलीकडे आल्यावरती अर्जुन आणि माझं काहीच ऐकलं नाही, तू तरी ऐक ना.
सायली म्हणते काय ऐकू, तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही. काल रात्री मला आउट हाऊस मध्ये बंद करून ठेवण्यात आलं होतं महिपत शिकरेंच्या, तुम्ही तिथेच राहता ना? यावरती चैतन्य सांगतो हो, आणि मला हे समजलंय, कारण तू ठेवलेला माझ्या बाईक मधला पेन ड्राईव्ह मला सापडलाय. सायली म्हणते काय? त्या पेन ड्राईव्ह मध्ये खूप महत्वाचं गुपित आहे, पुरावे आहेत. चैतन्य म्हणतो तेच द्यायला मी आलोय. मग मात्र आता सायली ते पेन ड्राईव्ह घेते. चैतन्य म्हणतो मी हे पेन ड्राईव्ह इथे दिलंय हे कुणालाही कळता कामा नये. जोपर्यंत महिपती साक्षी केसची सुनवाई होत नाही तोपर्यंत मी तुला मिळालोय हे कळता कामा नये. मी त्यांच्याकडून अजून पुरावे काढून घेऊ आणि योगायोगात अर्जुनला काही सांगू नकोस. पेन ड्राईव्ह असाच मिळाला असंच सांग, आणि त्यामुळे माझं सत्य बाहेर येणार नाही आणि महिपती आणि साक्षीकडून सत्य मी काढून घेईन. आता चैतन्य घरी येतो. घरी आल्यावर ती साक्षी गुलुगुलू बोलत त्याच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. साक्षी म्हणते चैतन्य बघ ना, म्हणजे आपण एक काम करूया का, या सगळ्यामधून 4 दिवस कुठेतरी फिरायला जाऊया का? तिला चैतन्यला या सगळ्या प्रकरणातून बाहेर न्यायचं असतं, जेणेकरून आता सायलीचं काहीच बोलणं चैतन्य ऐकू शकणार नाही आणि काहीतरी गोळ घालून मग आपल्याला सायलीबद्दल वाईट पसरवता येईल. पण चैतन्य सावध झालेला असतो. तो म्हणतो अगं मला मेहता आणि मेहता केसची स्टडी करायची आहे आणि ती केस आहे, रविराजांची मदत करायची आहे, त्यामुळे सध्या तरी नाही ना मी येऊ शकत. सायली म्हणते असं काय करतो, 4 दिवस जाऊया. साक्षी विचार करते अरे बापरे, म्हणजे याला काही संशय वगैरे आलाय की काय, काय नक्की घडलंय, आणि तो पेन ड्राईव्ह कुठे गेला असेल? पेन ड्राईव्ह जर ह्याला सापडला तर ह्याला माझ्याबद्दल सगळं कळेल. यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो मला खरंच काही कळत नाही की सायली बहिणीला कुणी किडनॅप केलं होतं आणि सायली बहिणी सापडली सुद्धा. यावरती साक्षी म्हणते मग काय बोलली का ती? आता मात्र चैतन्य सावध पवित्रा घेत म्हणतो मला खरंच काही याबद्दल माहित नाहीये, पण काहीतरी अर्जुन बोलत होता की काही गुंड व्हॅन मधून घेऊन चालले होते, त्या व्हॅनचा शोध घेत आहेत, नंबर वगैरे चालू आहे. साक्षी एवढी हुशार असते, तिने व्हॅन त्या गुंडांचीच वापरलेली असते, त्यामुळे ती अडकणार नसते, ती बेसावध राहते आणि याचाच फायदा चैतन्य घेऊन सगळे पुरावे घरातून गोळा करतो. घरातून एक एक करत सगळे पुरावे गोळा करत आता मात्र चैतन्य कोर्टात एकदा स्फोट करणार असतो. आता मात्र चैतन्यने पेन ड्राईव्ह घेत सायलीकडे धाव घेत खूप मोठा डाव रचत आता सायली अर्जुनला घेऊन पोलिसांकडे जाते. सायली अर्जुन पोलिसांकडे गेल्यावरती मग मात्र पेन ड्राईव्हचं सत्य समोर येतं. महिपती आणि साक्षी यामध्ये दोषी आहेत हे समोर येतं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे असा होतो की आता महिपतीला जेलमध्ये टाकण्यासाठी पोलीस निघतात. पोलीस आता महिपतीला जेलमध्ये टाकतात, सोबत साक्षीला सुद्धा. आणि साक्षी आता चैतन्यकडे रागाने पाहते. चैतन्य म्हणतो तुम्ही मला फसवलत, माझ्या साधेपणाचा फायदा घेतलात, माझ्या मित्राला माझ्यापासून तोडलत आणि माझं कुटुंब तोडलत, तुम्हाला मी कधीच माफ करणार नाही. साक्षी तुम्हाला फसवलंस, साक्षी तुम्हाला फसवलंस असं म्हणत चैतन्य खूप चिडलेला असतो. अर्जुन पण चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो न्या ह्यांना, यांच्या विरुद्ध आम्ही पुरावे देऊ असं म्हणत महिपती साक्षीला अटक केली जाते. चैतन्याचे डोळे कायमचे उघडलेले असतात.